एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की 2014च्या अगोदर यूपीए किंवा काँग्रेसचा कुठला तरी पंतप्रधान मुख्यमंत्री हा कुठला तरी हिंदू धार्मिक स्थळाकडे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कधी महाआरती करताना दिसला होता का? देवाच्या समोर जाऊन नतमस्तक होत असताना दिसला होता का? कुठलाही पंतप्रधान डोक्यावर टिळक लावण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा त्याच्या 14च्या अगोदर. ह्या सगळ्या मध्ये बदल परिवर्तन समाजामध्ये हिंदू समाजाला केंद्रबिंदू ठेवून देशाचा राजकारण देशाचं सरकार निर्णय घेऊ शकतं हे उत्तम उदाहरण किंवा हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीच्या पासून दिसायला लागलं अनुभवायला लागलं. हे माझ्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज 14च्या नंतर झालेले प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही पहा आतापर्यंत जो बहुसंख्य असलेला आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज ज्याच्याकडे कोण पाहायचं नाही ज्याला केंद्रबिंदू ठेवून कोण निर्णय घ्यायचा नाही देव देश धर्म या तिन्ही मुद्द्याला कोणाला हात लावायचं पण भीती वाटायची. हिंदू समाजाच्या जवळ आम्ही गेलो तर असलेली आमच्या वोट बँक पॉलिटिक्सला धक्का लागू शकतो. हाच 2014च्या अगोदरचा असलेल्या काँग्रेस सरकारचा केंद्रबिंदू होता. मग वक्फ सारखे कायदे त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे असलेले हक्काची जमिनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या वक्फ सारख्या कायद्यामध्ये असे काही अमेंडमेंट आणले गेले यूपीए सरकारच्या माध्यमातून ज्याच्यामुळे असलेल्या हिंदू समाजाच्या जमिनी हे त्यांना न विचारता त्यांची सहमती नसताना पण ही वक्फची जमीन आहे हे सांगून लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून काढून घेणं अशा पद्धतीचे असंख्य निर्णय 2014च्या अगोदर होत असताना आपल्याला दिसलेले आहेत. म्हणून 2014 ते आतापर्यंतची जी आदरणीय मोदी साहेबांची एक कडवट हिंदुत्वादी विचाराचे आणि राष्ट्र संघ परिवाराच्या म्हणजे पार्श्वभूमी असलेले एक स्वयंसेवक जेव्हा देशाच्या मुख्य स्थानी जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा राष्ट्र प्रथम ह्या भूमिकेला नजरेसमोर ठेवून आणि हिंदू हित की जो बात करेगा वही देश पे राज करेगा हा मुद्दा नजरेसमोर ठेवून 2014 पासूनची वाटचाल ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून ही अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. आतापर्यंत जे काही निर्णय आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 12 वर्षामध्ये झाले वर्षानुवर्ष अयोध्यामध्ये राम मंदिर होणार हा जो काही मुद्दा वर्षानुवर्ष आपण फक्त ऐकायचो पण आदरणीय मोदी साहेबांनी वारंवार आपल्या भाषणांमध्ये पत्रकार परिषदांमध्ये इंटरव्ह्यूमध्ये की राम मंदिर हा विषय आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही हा एक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीचा नजरेसमोर न ठेवता जो वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला जो कोर्टामध्ये जो केस होती
देशामध्ये कुठलाही छोटी मोठी पण दंगल घडली नाही आणि आज अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि प्रत्येक हिंदू समाजाला अभिमान वाटेल असं राम मंदिराचं दर्शन आणि रामलल्लाकडे जाऊन आपण आशीर्वाद घेण्याची संधी आपल्या प्रत्येकाला चालून आलेली आहे. त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिर असो, कॉरिडॉर असो, उज्जैनचा महाकालेश्वर असो, असे असंख्य महत्वाची धर्मस्थळ ज्यांचा विकास करून धार्मिक पर्यटन आणि आपल्यासाठी जे आस्थेचे विषय आहेत त्यांना आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या धर्मस्थळांना विकसित करून आज जगाच्या पाठीवर त्या धर्मस्थळांचे नाव व्हावं, जगाच्या कानोकोपऱ्यातून लोक आज तिथे येतात, आशीर्वाद घेतात. अशा पद्धतीच्या त्या धर्मस्थळांचा विकास आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला अनुभव याला भेटलेला आहे. असंख्य महत्वाचे कायदे ज्याच्यामुळे आपले देवस्थान, आपली धर्मस्थळ हे सुरक्षित असली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाचे निर्णय, धोरणात्मक निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेऊन दाखवलेला आहे. 14च्या अगोदरचा जो वक्फ कायद्याचा उल्लेख मी तुमच्या समोर केला, याच 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असंख्य हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत एकदा करून देण्याचं पुण्य काम हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून आपण करून दाखवलेले आहे. आता जे काही जमिनी जे हिंदू समाजाचे आहेत ते कोणच वक्फची भीती दाखवून बळकावून घेऊ शकत नाही, लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. अशी ताकद या देशातल्या हिंदू समाजाला या आमच्या एनडीए प्रणित मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने मिळवून दिलेली आहे. अशा पद्धतीचे महत्वाकांक्षी निर्णय ज्याच्यामुळे हिंदू समाजाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्षापासून केलेलं आहे. आज देशाचे पंतप्रधान ज्या राज्यात जातात, जो प्रवास करतात, मग आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल ते देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये असेल, आमच्या देशाचा पंतप्रधान स्वतः हिंदू असल्याची ओळख पुसत लपून ठेवत नाही आणि गर्वाने जाऊन त्या मंदिरात पूजा करत असताना आपल्याला दिसतात. हा फरक 2014च्या नंतर आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटलेला आहे. फक्त देशामध्ये नाही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती ह्याला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर ते आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आज तुम्ही असंख्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा अन्य देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती जेव्हा आपल्या देशामध्ये येतात किंवा आपले पंतप्रधान जेव्हा त्यांच्याकडे जातात तेव्हा नमस्कार करून एक दुसऱ्याचं स्वागत करतात. हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बघायला भेटलाय. आता मोदी साहेब जेव्हा कुठल्याही राष्ट्रपतींना किंवा ज्या त्या देशाच्या प्रमुखांना भेटल्यानंतर
हातात भगवद्गीता देण्याची प्रथा ही आमच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला अनुभवायला भेटलेली आहे. हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ह्या 12 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे. आणि म्हणूनच ही 12 वर्ष आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं, जे लांबून चालण्याचं राजकारण होतं, सगळं काय वोट बँक पॉलिटिक्स, हे जे काय काँग्रेसचं घाणेरडं राजकारण, ज्याच्यामुळे देशातला असलेला हिंदू समाज हा असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत होती. आमचा कोणच वाली नाही, हे जे काही 14 अगोदरची जी भावना होती, आज जे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो, आज जे आसाममध्ये आपण पाहतो, असंख्य राज्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पाहतो, आज हिंदू समाज ही एक ताकद म्हणून, हक्काची वोट बँक म्हणून आज तयार झालेली आहे. आज आणि हिंदू समाजाला बाजूला ठेवून कोणीही साधा गावाचा सरपंच, आमदार, खासदार बनू शकत नाही. हे जे काय वातावरण आज जे काय देशामध्ये निर्माण झालंय, त्याचं सगळं श्रेय आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला आपण देऊ शकतो.